हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे महात्मा फुले यांनी हंटर शिक्षण आयोगाला जे निवेदन सादर केलं होतं त्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर मागील व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुलेकालीन सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती कशी होती याचा आढावा घेतला। तर या व्हिडिओमध्ये आपण जे 1882 साली हंटर शिक्षण आयोगाला निवेदन सादर केलं होतं त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर हंटर शिक्षण आयोग म्हणजे नेमकं काय त्याची थोडी पार्श्वभूमी आपल्याला माहीत असायला हवी। तर लॉर्ड रिपनच्या शासनाने W. हंटर यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नियुक्त केला होता। या आयोगाचं मुख्य काम होतं की 1854 ची पुढची योजना भारतात कशा प्रकारे राबवण्यात आली हे बघावे आणि पुढील प्रगतीच्या दृष्टीने उपाय सुचवावे असे या आयोगाला सांगण्यात आले। त्याचा आणखी एक मुख्य उद्देश म्हणजे विशेषतः प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आतापर्यंत दुर्लक्षित झाला होता, त्या दृष्टीने उपाययोजना सुचवावी असाही हा आयोगाचा प्रमुख उद्देश होता। म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आतापर्यंत दुर्लक्षित झाला आहे, त्याच्यावर आपण लक्ष केलं पाहिजे। त्यासाठी एक कमिटी नेमली होती, त्याचं नाव होतं हंटर शिक्षण आयोग, त्यालाच आपण म्हणतो। आता सांगत असलेली माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे, कारण 1882 साली सादर केलेले निवेदन आजच्या परिस्थितीला कसं मॅच होते ह्या निवेदनावरून सादर होते। तसेच महात्मा फुले यांची दूरदृष्टी किती सटीक होती असं आपण म्हणू शकतो ती या निवेदनावरून सादर होते। महात्मा गांधी कनिष्ठ वर्गीयांची शाळांची स्थिती फारशी समाधानकारक नाही। प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षणावर वारेमाप खर्च केला जातो, परंतु फक्त ब्राह्मणांना आणि उच्च वर्गांना शिक्षण मिळते। सर्वसामान्य लोकांना अज्ञानाच्या आणि दारिद्र्याच्या खातिरात लोळत ठेवते। सामान्य जनतेचे न्याय ही साध्य करण्याच्या दृष्टीने तसे अनिष्ट आहे। हिंदी साम्राज्याच्या महसुलापैकी फार मोठा हिस्सा घाम गाळणाऱ्या श्रमिक रयतेच्या कष्टामधून उभा राहत असतो। या उत्पन्नापैकी फार मोठा हिस्सा सरकार वरिष्ठ वर्गीयांच्या शिक्षणावर मुक्त हस्ताने उधळीत असते। ही गोष्ट न्यायाला व समदृष्टीला धरून नाही। वरिष्ठ वर्गात जे विद्वान शिकून तयार होतील ते धनाची अपेक्षा न करता अल्पावधीतच शिक्षण प्रसारास वाहून घेतील अशी सरकारची कल्पना आहे। परंतु हे शक्य आहे काय हे इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवातून एखादे उदाहरण देऊन सिद्ध करावे। अशा श्रीमंत शिकलेल्या बहुजनांमध्ये शिक्षण प्रसार करण्यासाठी काय मदत केली, कोणता पराक्रम हाती घेतला, किती शिक्षण वर्ग चालविले, किती देणग्या दिल्या। उच्च शिक्षण पद्धतीमुळे उच्चपदी ब्राह्मण वर्गाची मिरासदारी झाली। म्हणजे वरिष्ठ वर्गातील लोकांनी शिक्षण घेऊन बहुजनांमध्ये शिक्षण प्रसारासाठी काय केलं असं महात्मा ज्योतिबा फुल्यांना म्हणायचं आहे। किती शिक्षण वर्ग चालवले, किती देणग्या दिल्या असो सामोरं सरकारला रयतेच्या कल्याणाची खरीखुरी कळकळ असेल तर या पद्धतीचे दुरुपयोग थांबावेत। इतर जातींना सरकारी नोकऱ्या द्याव्यात आणि ब्राह्मणांच्या नोकऱ्यातील प्रमाण कमी करावे। हे अशक्य आहे कुणी म्हणत असेल तर त्यावर उत्तर असे की उच्चवर्गीय लोक आपल्या उच्च शिक्षणाची काळजी घेण्यास समर्थ आहेत, म्हणून त्यांच्याकडील लक्ष थोडे कमी करावे आणि जनतेच्या शिक्षणावर अधिक भर द्यावा। आजची ही गरज आहे, म्हणजे कितीतरी चांगले लोक तयार होतील, मुळीच अडचण पडणार नाही। ह्या शिक्षण पद्धतीत शूद्रांना ब्राह्मण ठकवीत आहेत, तसेच ते सरकारलाही घातकच आहेत। शिकलेल्या शूद्र बांधवांनी शूद्रांच्या दुःस्थितीचे चित्र सरकारसमोर मांडून शूद्रांच्या मुक्ततेसाठी यशाशक्ती झटले पाहिजे। प्रत्येक खेड्या शूद्रांसाठी खास शाळा उघडली पाहिजे, मात्र येथे ब्राह्मण शिक्षक नेमू नये। शूद्र हाच राष्ट्राचा खराखुरा पोशिंदा आणि आधारस्तंभ आहे। शेतकऱ्याच्या शोचनीय अवस्थेचे कारण म्हणजे शेतकऱ्यांचे दारिद्र्य, स्वावलंबनाचा अभाव, सुशिक्षित आणि बुद्धिमान लोकांवर अवलंबून राहण्याची त्यांना जडलेली सवय। दारिद्र्यामुळे शेतकऱ्यांची मुले लवकरच शाळा सोडतात।
निदान वयाच्या 12व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात यावे. गरीब आणि अज्ञानी जनतेत विद्येची गोडीच उत्पन्न झाली नसताना परीक्षेच्या निकालावर शिक्षकांचे वेतनमान ठरवणे योग्य नाही. शिक्षण व्यवहारोपयोगी होण्याच्या दृष्टीने कसली उणीव नसावी. क्रमिक पुस्तकांची पुनर्रचना व्हावी. प्राथमिक शाळांची संख्या वाढवावी. खेड्यापाड्यातील शिक्षकांना प्रशिक्षित करण्याची कसलीही व्यवस्था खेड्यापाड्यात उपलब्ध नाही. हिंदुस्थानातील शिक्षण अजूनही बाल्यावस्थेतच आहे, म्हणून उच्च शिक्षणावरील मदत बंद करावी असे कुणीही म्हणणार नाही. परंतु उच्च शिक्षणावरील मदत क्रमाक्रमाने कमी करणे शक्य आहे, कारण त्याचबरोबर कनिष्ठ वर्गामध्ये शिक्षणाची प्रगती झाली नाही. सर्व पातळीवरील शिक्षण यंत्रणा सरकारी नियंत्रणाखाली राहणेच योग्य ठरेल. सरकारी महाविद्यालयातील शिक्षणाचे स्वरूप जीवनातील सर्वसाधारण गरजा भागवणारे असावे. उच्च शिक्षण घेणे सर्वांना परवडावे. खाजगी रीतीने परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी. ज्या वर्गांना शिक्षणाची गोडी निर्माण झाली त्यांना शिष्यवृत्त्या देणे व्यर्थ उत्तेजन दिल्यासारखे होते, इतरांची आबाळ होती. स्पर्धा तत्वावर शिष्यवृत्त्या ही पद्धत तात्विकदृष्ट्या कितीही न्याय वाटली तरी त्यामुळे इतर वर्गातील ज्ञानप्रसाराला हातभार लागत नाही. सर्वांना शिक्षण मिळाल्यावर खूपच संख्या वाढेल. एवढ्या नोकऱ्या देता येणार नाही, बेकारी वाढेल. शिकलेल्या वर्गाला कष्टाचे काम करणे अवघड. आत्ता जे काही आपण ऐकलं ते हंटर शिक्षण आयोगाला सादर केलेले निवेदन आहे. मला माहीत आहे तुम्ही खूप विचारी आहात. हे निवेदन आजच्या परिस्थितीला मॅच होते का हे तुम्हाला विचार करायचा आहे. म्हणजे जे त्या निवेदनामध्ये सांगितलेली माहिती आहे ती आजच्या परिस्थितीला मिळती जुळती आहे का याच्याबद्दल नक्की विचार करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा व्हिडिओ जितका जास्त शेअर करा तितका लोकांपर्यंत दुसऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद.